माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रात्री मोहोळ तालुक्यामध्ये काही भागामध्ये झालेल्या वादळी वारे व गारांच्या पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांच्या घडांची मणी फुटून बागेत खच पडला आहे. डाळिंबाच्या बागा उपसू लागल्या असून अनेक घरावरील पत्रे उडाले. केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत तर मक्याचे व कांद्याचे पीक भुईसपाट झाले आहेत. रात्री पडलेल्या गारा सकाळपर्यंत तशाच होत्या आणि शेतकऱ्यांचे आयुष्य राखरांगोळी झाले असून मोबाईलला स्टेटस ठेवलेले जात आहेत. विद्युत खांबही मोठ्या प्रमाणात पडल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला असून एका तासात होत्याचं नव्हतं झालं. शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्याच्या पाठीमागचे संकटाचे शुल्क काष्ट संपता संपेना. कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले असून दिवसभर आकाशात ढग होते. काल दिवसभर उकाडा जाणवत होता. रात्री 11:15 वाजता अचानक मेघगर्जनेसह गारांच्या पावसाला सुरुवात झाली. पावसापेक्षा वादळी वारे मोठ्या प्रमाणात होते. मोहोळ तालुक्यात द्राक्षाचे सुमारे 5,000 एकर, डाळिंबाचे 2,000, गुलाब व शेवंती झेंडू फुलांचे 200 एकर तर कांदा मका या पिकांचे 5,000 एकर क्षेत्र असून काही द्राक्षे विकली गेली आहेत. वादळी वाऱ्याने डाळिंबाच्या बागा उपसून पडल्या आहेत तर अनेक घरावरील पत्रे उडून गेल्याने शेतकऱ्यांचे संसार उघड्या पडले आहेत. गाराच्या माराने गुलाब पिकाच्या फक्त काड्या राहिल्या असून मकाही वाऱ्याने भुईसपाट झाल्याचे एक पानही राहिले नाही. काढून पडलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले असून वाऱ्यामुळे डाळिंबाच्या कळ्या पूर्णपणे गळल्या आहेत. झाडावरील आंबा चिकूने झाडाखाली अंथरून झाले असून शेतकऱ्याची सारोण्याची झाडे उन्मळून पडली आहेत. नुकसानाची पाहणी करून पूर्ण वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या कानावर घातली असून तातडीने प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती देखील करण्यात आली आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.